बालमित्रांनो, खरं सांगा, चौथीला स्कॉलरशिपची परीक्षा सुरू झाली आहे म्हणून तुम्ही सगळेजण खुश आहात का नाही? कारण 5वी स्कॉलरशिपच्या तुलनेत चौथी स्कॉलरशिपचा भाग अत्यंत सोपा आहे. मग उघडा तुमचं पुस्तक आणि पाहूया आपण घटक आकलन मधील उपघटक तिसरा, संवाद व त्यावर आधारित प्रश्न. पण एक अट आहे हा, त्यासाठी तुमच्या सगळ्यांजवळ पुस्तक पाहिजे. पुस्तक असेल तर पुस्तकात पहा आणि पुस्तकात पाहून एकाग्रतेनं जे चाललंय त्यावर बोट ठेवा. सगळ्यात अगोदर संवाद म्हणजे काय ते ऐका. आता बघा, तुम्ही शाळेमध्ये तुम्ही मित्र बोलत बसतात की नाही? तास संपला आणि तास संपल्यावर सर वर्गाच्या बाहेर निघून गेले, तुम्ही काय करतात? गप्पा मारतात. तितक्यात तुमच्या गप्पात तिकडून एक जण येते, तिकडून एक जण येते आणि अशा प्रकारे 2, 3, 4, 5 जणांमध्ये जे गप्पा होतात त्याला संवाद असं म्हटलं जातं. कळालं? तर हेच तुमचं गप्पा मारण्याचाच भाग आपल्याला अभ्यासात आहे का नाही? सोपं. बघा मग, प्रश्न पहिला, नमुना संवाद आधी आपण पाहूया. पुढील संवाद वाचून त्या खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. पहिला संवाद, नमुना संवाद. अरे सदा, झाले का झाडांना पाणी घालून? होय गुरुजी. आता काय करायचे? आता सदा हे एका विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो विद्यार्थी गुरुजींना बोलायला आहे. म्हणजे हे संवाद कुणामध्ये चालू आहे हे पहिल्या 2 ओळीत लगेच कळतंय बरं का. एक जण कुणाला तरी बोलतंय, आता आपण कुणाला तरी बोललं तर ते बोलणारच ना. लगेच त्यानं बोललं की ते कोण आहे हे कळतंय. मग नातं समजलं. इथं आहेत गुरुजी आणि त्यांचा विद्यार्थी. आता गुरुजी काय म्हणतात बघा. आता गावातील पाणवठ्यावर जायचे आहे, तेथे आपण पाण्याचे उपयोग व जलप्रदूषण कसे होते याची माहिती घेऊ. मग आता हे गुरुजींनी त्याला सांगितलं आणि मग आता ते निघाल्यानंतर पुढं काय झालं? नमस्कार गुरुजी. नमस्कार काका. आता कुणीतरी गुरुजींना नमस्कार केला आणि गुरुजी काय म्हणालेत? नमस्कार काका. म्हणजेच गुरुजीचे ते काका असतील आणि ते या म्हणालेत. गुरुजी, शाळेचे नंदनवन केले तुम्ही, मुलांना कामात रमवलं. आता ते गुरुजीला काका बोलायले बरं का. गुरुजीचे, तुम्ही गुरुजी शाळेतलं नंदनवन केलं बघा आणि सगळ्या मुलांना तुम्ही कामात रंगवलं. मनापासून केलेल्या गोष्टीला सुंदर रूप येते काका. आणि गुरुजी सुद्धा म्हणतात की मनापासून काम केलं तर सुंदर रूप येतं. म्हणजे बघा, पहिल्यांदा गुरुजी त्यांचा विद्यार्थी आणि नंतर आता तिसरं माणूस कोण आला? गुरुजीचे काका. आता 3 जण बोलायलेत. पुढं काय होतं बघा. खरे सांगू गुरुजी, हे सर्व पाहिले की गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. तुमच्या झटण्याला आज अर्थ झाला. सरपंच म्हणाले. म्हणजे ते काका म्हणजेच सरपंच असतील. कळालं? आता बघा, प्रश्न पहिला. गुरुजी, पाणी हा पाठ कोठे शिकवणार आहेत? शाळेत नाही, शाळेचं तर बाहेर निघाले. वर्गात नाही, वर्गाच्या तर बाहेर निघाले. हे क्रीडांगण नाही. तर पहिल्याच ओळीत आहे. तिसऱ्या ओळीत आहे बघा, पाणवठ्यावर जायचे आहे. म्हणजेच काय? ह्याचं उत्तर पाणवठ्यावर हा धडा शिकवणार आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3 जे तिथंच दिलं आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. वरील संवादात किती जणांनी भाग घेतलाय? आत्ताच सांगितलं, गुरुजी, त्यांचा विद्यार्थी, सरपंच. पर्याय नंबर 2. तिसरं काय आहे? वरील संवादात गुरुजींचा कोणता विशेष गुण दिसतो? ते वर्गात अभ्यास घेतात, ते शाळेत कार्यक्रम घेतात का विद्यार्थ्याकडून पाठांतर करून घेतात? तिन्हीही नाही. तर उत्तर आहे पर्याय नंबर 4, मुलांना अनुभवातून शिक्षण देतात. ते डायरेक्ट पाणवठ्यावर घेऊन गेले. समजलं आहे ना? सोपा भाग. बघा आता संवाद पहिला. श्रुती, अगं बाबा कोठे आहेत? पाहतेस का जरा? आई, विभाला सांग ना, मी अभ्यास करते. आता 2च ओळीत कळालं तुम्हाला. आई आणि श्रुती ह्या दोघी जणी बोलायल्यात. कळालं? झालं. मग हे सगळं संवाद आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सगळंच समजलं तुम्हाला.
पुढं बघा, थांब हां, बाबा आल्यावर तू काम ऐकत नसल्याचे सांगते. आता आई चिडली, तू काम ऐकत नाहीस, बाबालाच सांगते म्हणले. आता मग ती लगेच श्रुती बघा, आले ग आई, पण मला एका प्रश्नाचं उत्तर सांगशील का? आता श्रुतीनंच तिच्या आईला प्रश्न विचारला. विचार लवकर प्रश्न. आई म्हणते, आई पाऊस का ग पडतो? बघा श्रुती जरा हुशार दिसते हा, वेगवेगळे प्रश्न विचारायले. मग आई काय म्हणते बघा, श्रुती पृथ्वी थंड राहावी, प्राणी मात्रांना वनस्पतींना पाणी मिळावं म्हणून पाऊस पडतो. मग ती श्रुती बघा किती उत्तर देते भारी हा. ती पुन्हा उत्तरावर प्रश्न विचारते, मग समुद्रावर पाऊस का ग पडतो? आता तिथं काही प्राणी मात्रा नाहीत, वनस्पती नाही, थंड राहायची गरज नाही. आता आई चक्रावली. मग तितक्यात कोणतरी म्हणलं, मी सांगू का ग ताई? विभा ओरडली. म्हणजे आता आई आणि श्रुती ह्या दोघीत संभाषण होतं, तितक्यात विभा पण संभाषणात आली. तिघीजणी झालं, लक्षात ठेवा. श्रुती, अगं किती प्रश्न विचारशील, बाबांना बोलवून आण पाहू. आता तिची आई मध्येच बोलली, आता तू प्रश्न विचारून मध्येच विषय बदलू नको, बाबांना बोलवून आण पटकन. आलो. ती काय म्हणते, आणते, आम्हाला शाळेत सोडायलाही त्यांना यायचंच आहे. आता सकाळी सकाळी शाळा असती, शाळेत त्यांना सोडायला यायचंच आहे. आणि मग लगेच तिकडून आवाज येते, आलो आलो मी, बागेत झाडांना पाणी घालत होतो. तितक्यात बाबा म्हणते, मी आलोच, बागेत झाडांना पाणी घालायलो. म्हणजे बघा श्रुती, तिची आई, तिची बहीण विभा आणि बाबा असे चौघजणं बोलायलेत. समजलं? वाचता वाचताच समजतं बघा. मग त्याच्यासाठी तुम्हाला सराव करावा लागते बरं का मुलांनो. खूप वाचावं लागतंय, खूप अभ्यास करावा लागतंय, मग हे सगळे प्रश्न तुम्हाला येतात. प्रश्न बघा, संवाद केव्हा घडला असावा? एकदम बरोबर आहे, सकाळी संवाद घडला. कारण ती काय म्हणली, मला शाळेत सोडायचंय, ऐक नाही. मग हे सकाळी संवाद घडला. आता बघा मुलांनो, मला एक वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी ना पुस्तकावर रंगवायचं नाही आहे बरं का, वर्तुळ. तुम्ही वही करा, वहीवर अशा प्रकारे हेडिंग संवाद एक हे सगळं लिहा वहीवर. असं आकलन, संवाद व त्यावर आधारित प्रश्न, त्याच्याखाली संवाद एक लिहायचं. एवढं लिहिलं की त्याच्यानंतर मग पहिल्याचं उत्तर काय आहे, तर किती जण आहेत संवादात? संवाद केव्हा घडला? सकाळी. त्याचं उत्तर पर्याय 2. लगेच 2ला तुमच्या वहीमध्ये रंगवा. समजलं? अशा पद्धतीनं तुमच्या वहीमध्ये तुम्हाला रंगवण्याचा सुद्धा सराव होईल. आणि पुस्तकात जर तुम्ही उत्तरं रंगवले ना, तर तुम्ही रिव्हिजन करताना तुमचं लक्ष डायरेक्ट उत्तराकडे जातं आणि मग तुमचा अभ्यास होत नाही, डोक्याला चालना मिळत नाही. म्हणून पुस्तकात रंगवू नका. दुसरा प्रश्न, निबंध लिहिण्यासाठी कोणता विषय संवादात किती जणांनी सहभाग घेतला? श्रुती, तिचे आई बाबा आणि विभा 4. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. त्याच्यात ते 4 जण. पर्याय 3 बरं का, आणि उत्तर 4 आहे. नाही तर एखाद्या वेळेस पर्याय आपलं उत्तर 4 आहे म्हणून पर्याय 4लाच रंगवतात. म्हणून गफलत करायची नाही. पुढं पहा. आता कितवा प्रश्न चालू आहे? 3. श्रुतीचा स्वभाव कसा आहे? उद्धट नाही ती, बेफिकीर नाही, वेंधळी नाही, तर चौकस आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. बालमित्रांनो, समजलं? अशा पद्धतीनं तुम्ही छानपैकी रंगवायचं आहे. कळालं? मग आता तुम्ही काय करा, संवाद 2 अगोदर सोडवा, नंतर पुढचा भाग पहा. सोडवा बरं, तुम्ही पटकन वाचून सोडवा. वाचला तुम्ही सगळ्यांनी? व्हेरी गुड. बघा आता काय दिले संवाद 2 मध्ये, पुस्तकात लक्ष द्या. अगं कसला विचार करतेस? अरे दादा, बाईंनी निबंध लिहायला सांगितलाय, कसा लिहू? आता बघा, अरे दादा म्हणणारी मुलगी आहे आणि अगं कसला विचार करतेस हे कोण म्हणायले? भाऊ. म्हणजे पहिल्या 2च वळीत कळाला का नाही तुम्हाला, कोण कुणाला बोलायलंय आणि किती जण आहेत? समजलं? 3री ओळ, कोणते विषय दिले आहेत? आता ते भाऊ म्हणायलाय. माझा आवडता सण पावसाळा, सूर्य उगवलाच नाही तर, ती बहीण म्हणते. तुला कोणता विषय आवडलाय त्याबद्दलची माहिती लिहून काढ, भाऊ म्हणायलाय. आता बहीण काय म्हणते? पावसाळा. तिला पावसाळा आवडतंय काही? पावसाळा हा विषय मला आवडलाय, मला निबंध लिहायला मदत करशील ना? ती बहीण म्हणती तिच्या भावाला.
मग भाऊ काय म्हणते, तू प्रथम मुद्दे लिहून काढ, मी वाचून तुला सांगेन. हे भाऊ म्हणला बरं का. आता ती काय म्हणते, चालेल, बाईंनी सांगितल्याप्रमाणे मी मुद्दे कवितेच्या ओळी पहिल्यांदा लिहून काढते. म्हणजे तिच्या बाईंनी सुद्धा तसंच सांगितलं होतं. पुढं बघा भाऊ काय म्हणताय, मग तर अतिशय छान निबंध लिहिशील तू. तितक्यात माधव, तिला स्वतःलाच लिहू दे रे निबंध. आईने स्वयंपाकघरातूनच सूचना दिली. आता बघा संवादात कसं असतंय, दोघं जण इथं बोलायलेत, पण किचनमधून जरी कुणी बोललं तरी ते त्या संभाषणात आले. म्हणजे आता ह्या संवादामध्ये किती जण झाले मग? 3. चला पहा आता प्रश्न, संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे? एकदम बरोबर आहे, पर्याय नंबर 1, ज्याच्यात 3 लिहिलंय. दुसरा प्रश्न, निबंध लिहिण्यासाठी कोणता विषय निवडला? पर्याय नंबर 3, पावसाळा. प्रश्न तिसरा, निबंध कोण लिहिणार होते? दादा, आई, बाई, तिघे नाही. तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, बहीण. किती सोपा होता. आता सोडवा बरं. संवाद 3 तुम्ही सोडवा पटकन. हां चला, हे सोडवला हा संवाद तिसरा. अगदी सोपा होता हा सुद्धा. वाचा, पहा पुस्तकात. वांगी कशी किलो दिलीत? एक जण बोललं कोणीतरी. आता हे कुणाला बोललं? नक्कीच भाजीवाल्याला. भाजीवाला काय म्हणते, अहो काकू, वांगी 20 रुपये पाव किलो. मग आता ती बाई काय म्हणते बघा, महिला, राणी महागच वाटतात ना गं भा, पण वांगी ताजी आहेत. ती काय म्हणाली, राणीला म्हणते की भाजी महाग वाटायली पण वांगी ताजी आहेत. मग ती काय म्हणाली, ते कोणतरी म्हणलं, काकू एकदम ताजी आहेत. म्हणजे ते भाजीवाला बोलला, वांगी खरंच ताजी आहेत महाग जरी असले तरी. आता 5वी ओळ, आई फ्लॉवर आणि मटार पण घे, छान पावभाजी कर आज. म्हणजे राणी म्हणजे ही त्यांची मुलगी, म्हणजे आई, त्यांची मुलगी आणि भाजीवाला हे 3 जणांचा संवाद चालू आहे बरं का. मग ती काय म्हणते, आई, हो ग राणे, आजीने मेथी पण आणायला सांगितली आहे, मेथीचे पराठे करणार आहे आजी. आई बोलली बरं का राणीला मेथीचे पराठेच्या बाबतीत. मेथीची जुडी किती रुपयांना दिलीस? फ्लॉवर, आता फ्लॉवर व वाटाणा आपण कसा दिलास ते सांग. आता आई भाजीवाल्याला म्हणाली. मग ते भाजीवाला सांगते, मेथीची जुडी 20 रुपये, फ्लॉवर 60 रुपये किलो, मटार 80 रुपये किलो. मग तिची आई काय म्हणते, एक मेथीची जुडी, वांगी, फ्लॉवर व वाटाणा हे सर्व अर्धा अर्धा किलो दे. आई 130 रुपये झाले ग सर्व, मी हिशोब केला. आता ही राणीनं पटकन उत्तर दिलं. तितक्यात, हुशार आहे हो मुलगी. भाजी मंडईत भाजी घ्यायला आलेले आजोबा म्हणाले. कुठं म्हणले? भाजी मंडईत. म्हणजे हे संवाद कुठं चालू आहे? घरासमोर गाडा आला आहे का? नाही, भाजी मंडईत चालू आहे. मग आता पहिलाच प्रश्न, संवाद कोठे झाला? तर संवाद कोठे झाला? पर्याय नंबर 3, बाजारात. तुम्ही छानपैकी रंगवा बरं. दुसरा प्रश्न, संवादाच्या वेळी किती जण उपस्थित होते? संवादाच्या वेळी आई, ते भाजीवाला, तिची मुलगी आणि शेवटी बोललेला आजोबा. 4, पर्याय नंबर 1 चुकलं. हे प्रश्न नीट गोंधळून टाकणार आहे, नीट वाचा. संवादाच्या वेळी किती जण उपस्थित असतील म्हणजे ते बाजारात, त्या भाजी मंडईत किती जण होते नक्की सांगता येत नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. असे स्कॉलरशिपचे गोंधळून टाकणारे प्रश्न असतात. मग आता तिसरा प्रश्न, आजी कोणता पदार्थ बनवणार आहेत? मेथीचे पराठे. बघा बरं, म्हणजे तुम्ही छान वाचलात ना, पर्याय नंबर 2, छान वाचलात की तुम्हाला 80% उत्तर येते. म्हणून छान वाचन करा. समजलं? चला सोडवा पुढचं. आला का तुम्हाला? चौथा हां काय आहे? संवाद 4. श्यामची आई, मी नुसते म्हटले की आणखीन 4-5 दिवसात माझी रामरक्षा पाठ होईल तर श्याम माझ्यावर चिडला.
आता हे कोणता तरी मुलगा श्यामच्या आईला तक्रार करायला आहे, पहिल्या ओळीत कळालं. पुढं काय होते बघा, भास्कर विचारते हां त्याला. आता ही श्यामची आई आहे आणि तक्रार करणाऱ्या मुलाचं नाव आहे भास्कर, एवढं समजलं. 2च ओळीत कळालं बघा, भास्कर आणि श्यामची आई हे दोघंजण बोलायलेत. पुढं काय, तुला मारीन नाही तर चालता हो, असंही म्हणाला. आता ते भास्कर अजून पुढं सांगायला आहे श्यामच्या आईला. आता ती श्यामची आई काय म्हणते बघा पुढच्या ओळीत, होय का रे श्याम, असे आपल्या मित्रांना म्हणावे का. श्यामची आई किती गोड बोलते बघा. ती श्यामची आई श्यामला म्हणायली, तू असं बोललास का, असं मित्रांना म्हणावे का. तितक्यात आता श्यामची आई श्यामला म्हणू लागली, तर श्याम तर काहीतरी बोलणार. श्याम काय म्हणते बघा, तोच मला हिनवायला येतो, तुला कोठे येते रामरक्षा असे म्हणाला. विचार त्यालाच, त्याने असे म्हटले की नाही ते. आता श्याम पण चिडलेला होता, श्याम पण त्याच्या आईला तसा म्हणला, विचार त्यालाच. आता त्याची आई काय म्हणते बघा, आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला. तू सुद्धा 6-7 दिवसानंतर येणाऱ्या गोकुळ अष्टमीपर्यंत रामरक्षा शिक. बघा आईनं शांततेनं उत्तर दिलं. श्यामचं ऐकून आई त्याची भास्करला भांडली नाही. म्हणजे हे बघा, हे संवाद पण आहे आणि ह्या संवादातून आपल्याला शिकायला पण मिळायलं आहे. बरं आई, तू शिकवशील ना मला. ते मग ते श्याम म्हणते आईला, तू शिकवशील ना मला. आई म्हणती, होय बाळ. भास्करची आई हे शांतपणे ऐकत होती. म्हणजे बघा, हे इकडं भास्कर आणि त्याची आई, आणि इकडं श्याम आणि श्यामची आई, असे 4 जण होते. पण भाषण करणारे, संवाद करणारे 3 जणच होते. कळालं एवढं. आता बघा प्रश्न, संवादात किती जणांनी सहभाग घेतलेला आहे. आत्ताच उत्तर काढलं आपण, 3 जणांनी. पर्याय नंबर 2. पुढचं, हा संवाद कोणत्या महिन्यात झाला असावा. आता गोकुळाष्टमी श्रावणमध्ये येते, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 1. तिसरा प्रश्न, संवादात भाग न घेणारी व्यक्ती कोण. एकदम शेवटच्या ओळीत आहे भास्करची आई, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. होताना सोपा हा सुद्धा भाग. आता सोडवा बरे, हे तुमचं तुम्ही मनाने सोडवा. संवाद 5. हां चला बरं, संवाद 5 सोडवला. व्हेरी गुड. पहा पुस्तकात, एवढ्या भर उन्हात कसे काय आलात हंबीरराव. आता कुणीतरी हंबीररावला बोलायले. आता कोण बोलायले ते हंबीरराव उत्तर देतील. आता डॉक्टर साहेब, तुमचं म्हणणं अगदी खरं ठरलं बघा. म्हणजे आता हंबीरराव आणि डॉक्टर या दोघांमध्ये संभाषण चालू आहे. कळालं का नाही. 2च ओळीत कळालं कोण कोणाला बोलायले ते. तिसरी ओळ बघा, ते कसं काय हो. आता हे म्हणलं डॉक्टर तुमचं खरं झालं. डॉक्टरला प्रश्न पडला, ते कसं काय हो, काय खरं झालं. तुम्ही म्हणाला होतात की उपचारानंतर तुम्ही स्वतः चालत जाल. पेशंट म्हणला. आता डॉक्टर काय म्हणतात, हे ऐकून समाधान झालं बुवा आपलं. डॉक्टर म्हणले, माझं समाधान झालं. तुमचं समाधान झालं हो, पण आमचं नाही ना. आता पेशंट म्हटलंय, अहो हंबीरराव, चालत तर आलात तुम्ही, मग का समाधान नाही झालं तुमचं. आता हे डॉक्टरला प्रश्न पडला. मग आता पेशंट काय म्हणतंय, कारण तुमची फी देण्यासाठी मला माझी गाडी विकावी लागली आणि स्वतः पायी चालत आलोय. सर्व पेशंट, नर्स गालातल्या गालात हसू लागले. त्या पेशंटला गाडी विकून फीस द्यावी लागली बरं का. आणि आपल्या या व्हिडिओसाठी काही फीस नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा छान अभ्यास करा, काही टेन्शन घेऊ नका. आता प्रश्न बघा. नंबर 1, संवाद कोणत्या वेळी घडला असावा. पहिल्या चुळीत एवढ्या भर उन्हात म्हणजे काय, दुपारी. पर्याय नंबर 2. पुढचा दुसरा प्रश्न, संवादाच्या वेळी किती जण उपस्थित होते. आता बघा, डॉक्टर, हंबीरराव आणि त्याच्यानंतर अजून कोण,
दोघंजण तर झालेच, एक नर्स, 3 आणि पण तिथं पेशंट म्हणले, सर्व पेशंट. आता सर्व पेशंट म्हणजे काही सांगता येत नाही, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 नक्की सांगता येत नाही. संवादात एवढंच लक्षात ठेवायचं बरं का रे, माणसं किती हे लक्षात ठेवायचं. हां. तिसरा प्रश्न, हंबीररावांना चालत का यावे लागले? कारण पर्याय नंबर 4 डॉक्टरांच्या फीसाठी गाडी विकावी लागली म्हणून. चला बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण या पुस्तकामधील संवाद, 5 संवाद आणि एक नमुना संवाद असे 6 संवादाचे भाग बघितले. अतिशय संवाद व त्यावर आधारित प्रश्न अतिशय सोपे असे हे होते. पण सोपे कुणाला जातील? जे सतत वाचन करतील. आणि कृपया पुस्तकावर बिलकुलसुद्धा खुणा करू नका. तुम्ही वहीवर अशा पद्धतीनं लिहा, वर्तुळ करा आणि त्याला रंगवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रंगवण्याचा सराव होईल आणि पुस्तक पुन्हा पुन्हा सोडवताना तुमच्या डोक्याला चालना मिळेल. हा भाग तुम्ही पाहिलात, समजून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.